शुभ सकाळ मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो बघा, मस्तपैकी आज अशी आपली गावरान वांगी आहेत. तर मला हे वांगी आईच्या इकडूनच वानवळा भेटली होती आणि म्हटलं चला आज छानपैकी रस्सा भाजी बनवावी, म्हणून हे वांगे मी कट करून घेतलेत आणि बघा जरा पाण्यामध्ये ठेवलेत म्हणजे आपले वांगे काळे पडत नाही. तर अशा 4-4 फोडी करून घेतल्या आहे. तर ह्या फोडींचं रस्सा भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे आपलं साहित्य वाटण्यासाठी. तर कांदा घेतला आहे मैत्रिणी, इकडं परतून घेतला जरा थोडंसं शेंगदाणे भाजले. त्यानंतर पहिलाच मी कूट करून ठेवला होता खुरासण्याचा. मेन मी काळ्या मसाल्यात बनवणार आहे म्हणून खुरासणं, कोथिंबीर, आपलं खोबरं भाजून घेतले आणि लसूण. तर हे सगळं साहित्य मी आता मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेते आणि छानपैकी आपल्या ह्या वांग्यांची रस्सा भाजी बनवू आज. तर मैत्रीण आपण इकडं बघा कढईमध्ये तेल तापाय ठेवलेलं आहे. आता मस्तपैकी तेल तापून देऊ आणि त्यानंतर आपण आता फोडणी देऊन घ्यायची आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा टाकणार आहे मोहरी. तर मोहरी मस्तपैकी तडतडू द्यायची. त्यानंतर जिरी, मस्त असं फोडणी देऊन घेणार आहे आपण आपल्या वांग्याच्या रस्सा भाजीला मैत्रिणींनो. त्यानंतर थोडंसं हिंग पावडर, जे काय आपल्याकडे मिरची पावडर आहे ना मैत्रिणी घरचीच, ती मी 1 चमचा टाकलेली आहे. आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा. त्यानंतर घरचंच आहे आपलं धना पावडर आहे, गरम मसाल्याची बनवलेली, आणि थोडीशी हळद पावडर. तर बस हे घरचेच एवढेच मसाले ॲड करणार आहे मैत्रिणी, जास्त काही मसाले नाही काय नाही. तर एवढ्या मसाल्यामध्येच आपण मस्तपैकी आजची छान अशी रस्सा भाजी बनवणार आहे. तर जो काय आपण वाटण केलेलं आहे मैत्रिणींनो, तर काळा मसाला आपण म्हणू शकतो. तर आता तो मी टाकणार आहे कारण आपण खुरासने वाटलेले आहे ना त्याच्यामध्ये, म्हणून हा काळा मसाला ॲड करणार आहे याच्यामध्ये. तर छानपैकी आता परतून घेऊ सगळा मसाला. ते एकदम टेस्टी आणि छान ही भाजी लागते मैत्रिणींनो. रस्सा भाजी नक्की सगळ्यांनी बनवून बघा. तर असं एकदम आता 2-3 मिनिटं आपण हा मसाला परतू देऊ, मग त्याच्यामध्ये आता वांगे टाकून घेणार आहे. तर इकडे आपला मसाला आहे मस्तपैकी परतलेला आहे मैत्रिणींनो, बघू शकताय. तर आता हे जे काही वांगे आपण कट केलेले आहेत ना, फोडी केलेली, तर हे वांगे आता याच्यामध्ये टाकणार आहे आणि पुन्हा एकदा मस्तपैकी हलवून घेऊ आपण. सगळे एकत्र हे मिश्रण मिक्स करणार आहे आणि चवीनुसार आपल्याला जे काही मीठ लागतंय मैत्रिणींनो, ते मीठ आता मी यामध्ये ॲड करून घेणार आहे 1 चमचा. तर चला आता हे वांगे मस्तपैकी आता शिजून देऊ. तर थोडंसं मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आपलं, थोडंसं नॉर्मली कोमट पाणी झालेलं आहे. आता हे कोमट पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता आपल्याला एवढे हे वांगे शिजून द्यावं लागणार आहे. तर हे बघा असं एकत्र मिश्रण केलं आहे कारण आपण टाकलेलं आहे खुरासणी, म्हणून आजची आपली काळ्या मसाल्यातील खुरासण्याची ही रस्सा भाजी बनणार आहे. तर चला आता याला 9-10 मिनिट आता शिजायला लागणारच आहे मैत्रिणी. एकीकडे मैत्रीण आपली वांग्याची भाजी शिजते आणि दुसरीकडे बघा आपल्या चाललेलं आहे मस्तपैकी गरमागरम भाकरी. तर बघा अशा भाकरी मस्तपैकी झाल्यात. तर ही वांग्याची भाजी गरमागरम भाकरीसोबत एकदम छान लागते. हे बघा इकडे आपली वांग्याची भाजी काळ्या मसाल्यातील शिजलेली आहे मैत्रिणींनो. कुणाकुणाला अशी रस्सा भाजी आवडते काळ्या मसाल्यातील सांगा सगळ्यांनी. तर एकदम भन्नाट अशी आपली टेस्टी झाली असणार आहे भाजी कारण काळ्या मसाल्यात एकदम छानच. तर इकडे आपली भाजी बनलेली आहे आणि इकडे मस्तपैकी भाकरी झालेली आहे. एक भाकरी आधीच भाजून ठेवली मैत्रीण, बघा अशी वाट पडती भाकरीला, म्हणजे पापुडा आणि असं खालचं भाग साईडला होतो. तर आमच्या इकडे गावाकडे म्हण आहे अशी भाकरीला वाट पडली का पाहुणे येतात, काय माहीत नाही आहे मैत्रिणीनं, पण आहे जुने म्हण बरोबरच आहे. तर बघा अशा मस्त खमंग भाकरी चाललेल्या आहे ते आपल्या इथे. आता दुसरी पाच ठेवली आणि भाजी झालेली आहे. कुणाला अशी भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी आवडती सांगा मैत्रिणींनो. तर मैत्रीण बघा मस्तपैकी गरमागरम आता भाजी झालेली आहे आणि आता माझ्या भाकरी झाल्या. आता छानपैकी गॅस आता बंद करते आणि बघा मस्त तरी आलेली आहे. तर कुणाकुणाला अशी काळ्या मसाल्यातील वांग्याची भाजी आवडती मैत्रिणी सांगा सगळ्यांनी. तर बघा आपलं जर या रस्सा भाजीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तर हे बघा आता गरमागरम भाकरी आणि त्याच्यासोबत वल्ला वल्ला कांदा. तर या मैत्रिणींनो अशी भाजी खायला सगळ्यांनी.